ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान हो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान ओ कर कटावरी हो ठेवूनिया तुळशी हार तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची जाण तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा मकर कुंडले गणपतीचे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुकमणी विराजी तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पितांबर तुळशी हार गळा तुका म्हणे माझे हेची सर्व चुक पाहिना त्रिमुखावणीने तुका म्हणे माझ्याची सर्व चुक पाहिना त्रिमुखावणीने तुका म्हणे माझे हेची सर्व चुक पाहिना त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा कसे पितांबर आवडी निरंतर हेची दान तुळशी हार गळा कसे पितांबर आवडी निरंतर हेची दान हरि जय 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 हरि जय 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 कुमार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण लोचनी रूपपाता लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा ओ तो हा महादेव बरबा तो हा महादेव बरबा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय
जय जय राम जय जय राम जय पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ 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 घरा आले 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 कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू ओ घरा आले कृपाळू घरा आले कृपाळू आ सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथ हो सांभाळिले अनाथा सांभाळिले पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण पूर्ण केला केला पूर्ण केला पूर्ण केला केला निळा पावने केला निळा पावन केला निळा पावन केला निळा पावन घरा आले घरा आले घरा आले घरा आले घरा आले घरा घरा आले घरा आले आले कृपाळू घरा 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 आले कृपाळू कुमार कुमार जय कुमार कुमार जय विठोबार कुमार कुमार जय विठोबार कुमार 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 जय विठोबार 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 पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले घरा आले ओ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घरा आले वा घराले घराले आले घराले आले घरा आले घरा आले घरा कृपाळू 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 कृपाळू
हे घराले कृपाळू घराले घराले कृपाळू घराले 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 कृपाळू घरा आले 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 घराले 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 कृपाळू घराले 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 आले आले जय हरी विठ्ठला 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 हरा विठ्ठला 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 टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठला 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 जय विठ्ठला 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 हरा विठ्ठला हरा विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय गणेश महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय बोलो रे भाई सर्वचंद्र की जय विठ्ठल 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 पूर्ण केला घरा आले घराले कृपाळ सांभाळिले अनाथ घरा आले कृपाळ केला निळा केला पावन घरा आले कृपाळ भजन करा विठाल हरा हरा विठ्ठला 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 पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरण सदाजिया दुसरे चरण सदाजिया 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा
तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता वचनायिका कमळावती माझी रंगाची विनंती कर जोडी डोकत हे काळी आपण असावे जवळी सद्गुरुनाथ भगवान की एकदा टाळी वाजून प्रेमाने भजन करा विठाला पूर्ण केला मनोरथ घरा आले गरबाळ प्रस्तुत चिंतना करिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी संत सम्राट जगमान्य जगद्वंदनीय देवमान्य संत तुकोबाराय यांचे परमशिष्य कृपापात्र शिष्य निळोबाराय यांचा चार चरणांचा आपले मनोरथ पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना जे भावपुष्प आपल्या अमृतवाणीतून प्रगट झाले तो हा अभंग विडाला अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात असलं तरी परिहार तो असा आहे. या पर्व काळावरती नवीन वास्तुशांती उत्सव तथा ग्रह प्रवेश सोहळा श्री एकनाथजी नारायण पाटील बाहीकर आणि रघुनाथ पाटील नारायण बाहीकर त्याचप्रमाणे दत्तात्रय नारायण पाटील बाहीकर या बाहीकर परिवाराने जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी पैशाला पैसा कष्टातून घामातनं जो पैसा जे धन प्राप्त केलं अनेक स्वप्नातली वास्तू स्वप्नातलं घर मूलभूत गरजा पैकी असणारा तिसऱ्या क्रमांकाची गरज अन्न वस्त्र निवारा आणि स्वप्नातला निवारा आपल्याला असावा. कसा असावा की ज्या निवाऱ्यामध्ये आपल्याला गोड विश्रांती गोड शांत झोप लागावी आणि त्या घरामध्ये आनंद मिळावा असं स्वप्नातलं प्रत्येकाचं घर असतं. आणि ते स्वप्नातलं घर आज या बाहीकर परिवाराला त्यांच्या कष्टातून त्यांनी उभं केलं आणि आज त्यांचा ग्रह प्रवेश सोहळा आहे. फार गोड प्रसंग असतो हा. नवीन वास्तूमध्ये प्रवेश करणं नवीन ग्रह प्रवेश करणं फार एक आनंदाचा क्षण असतो आणि तो आनंदाचा क्षण आज बाहीकर परिवार हा उपभोगतो आहे. विधिवत मला वाटतं 3 दिवस यज्ञ केला आणि आज पूर्णाहुती सत्यनारायण पूजा आणि प्लस हा कीर्तन उत्सव त्यांनी ठेवला. महत्त्वाचं असतं कीर्तनाने नामसाधनेने चिंतनाने ही पूर्णाहुती होत असते. अभंग फार सुंदर आहे. निळोबाराय आपल्या मनाच्या स्थितीचं वर्णन करतात. कुठलाही मनोरथ पूर्ण करण्याच्या पाठीमागे एखाद्या सज्जनाची साधूची संतांची कृपा असावी लागते. निळोबारायांच्या पाठीमागे कृपा होती.
विशेषत्व आहे. नीट लक्ष देऊ नका, विशेषत्व आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर कदाचित आकडा इकडे तिकडे होईल, पण 30 वर्षाच्या पुढे निळोबारायांकरता तुकोबाराय अवतीर्ण झाले. विडाला विडाला हा कथाभाग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तो सांगत बसत नाही की निळोबारायांनी 42 दिवस उपोषण केलं आणि त्या 42 दिवस उपोषण केल्यानंतर भगवान परमात्मा निळोबारायांना भेटायला आले. त्यांनी सांगितलं मी तुकोबारायांचं चिंतन करतोय, मला तुकोबाराय पाहिजे. अरे मी देव आहे, मी चतुर्भुज स्वरूपात मध्ये तुला दर्शन द्यायला आलोय. तुम्ही देव आहात, भगवान आहात, तुम्हाला वंदन आहे, पण मला तुकोबाराय पाहिजे. माझ्या दृष्टीने माझे तुकोबाराय माझे भगवान आहे, माझे नारायण आहे, मला ते पाहिजे. माझा मनोरथ फक्त भगवंत तुकोबारायच पूर्ण करू शकतात. मंडळी इकडे लक्ष द्या. देवाने तुम्हाला आम्हाला सर्व दिलंय. आपल्याला देह दिला, इथं सर्व दिलंय. मानवी देह दिला, इथं सर्व दिलंय. अजून देवाकडनं काय अपेक्षा करतात? पण मानवी जीवनामध्ये आनंद मिळावा, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या. देवाकडे काहीतरी बंधन आहे, तो आपल्या कर्माचं फळ देईल. पण साधू पुरुषाची कृपा झाल्यानंतर आपले मनोरथ, आपल्या इच्छा आकांक्षा फक्त संतच पूर्ण करू शकतात. विडाला विडाला याचं बहिणाबाईंनी फार सुंदर अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. आई मारते फळाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, पाया हो ज्ञानदेव रचिला पाया, हो संत कृपा झाली, इमारत फळा आले. कोणी कोणी काय काय केलं? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. मगाशी सांगत होते इथलं पाया खोदाले इतकं तकलीफ झाली म्हणे. त्यालाच खूप मेंटेनन्स लागलं. पाया भक्कम असावा लागतं. आणि जी वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभी राहिली ना, तिचा पाया म्हणजे ज्ञान हा पाया आहे, भक्कम पाया आहे. ज्ञान हा पाया आहे इमारतीचा. महाराज, भिंती म्हणजे विस्तार आहे. भिंती उभ्या राहणं म्हणजे काय? विस्तार आहे. आणि तो विस्तार आमच्या नामचिंतनाने विस्तार होईल, अंतःकरण व्यापक होईल. नामात याचा किंकर जेने केला विस्तार. तुम्हाला एक सांगू का? वास्तू उभी राहिली ना, ज्या खांबांवर उभी राहते ते बिंब असतात ना, हे सगळे हे शांत पाहिजे. त्यांनी जर ठरवलं आपण जरा कोठोऱ्याला जाऊन येऊ, या खांबांनी ठरवलं चला निफाडला फिरून येऊ, सगळे घरातले सगळे जाऊन येतात, आपण एखाद्या वेळेला जाऊन येऊ इकडे तिकडे, चालेल का? नाही. खांब कसा पाहिजे? शांत शांत पाहिजे, आहे की नाही? शांती हाच खांब आहे. आणि नाथ बाबांनी तो खांब दिला महाराज. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. इकडे लक्ष द्या. एक इमारत पूर्ण झाली, याच लक्षण शेवटचं लक्षण आहे कलश, कळस है ना. आणि त्या कलश स्थानी विराजमान झाले आमचे तुकोबाराय. तुका झाला चिकळच, तुका झाला तुका झाला
केरा सावकाश भजन केरा सावका तुका झाला कैरस भजन करा सावकाश भजन करा सावकाश वैराग्य हा कळस आहे. वैराग्य हा काय आहे? कळस आहे. मनुष्य देहाला आल्यानंतर वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय मरू नये. ध्यानात ठेवा, वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय मरू नये. आणि वैराग्य प्राप्त होण्याच्या अगोदर मेलेले पुन्हा जन्माला यावं लागतं. मग कशाच्या काही सांगता येत नाही. जन्म गेले लागे वासनेच्या संगी. वैराग्य हा कळस आहे. वैराग्याशिवाय इमारत पूर्ण होत नाही. मग जागाच काय राहिली हो? कलश पूर्ण झाल्यानंतर इमारतीला काय राहिली जागा? तरी बहिणाबाई म्हणतात त्या कलशावर ध्वजा शोभते. ती माझी बहिणी म्हणे फडकती ध्वजा. आता आपल्यासाठी काय जागा राहिली हो? बहिणाबाईंनी तर तीही जागा घेऊन टाकली ध्वजा. आपल्यासाठी काय जागा राहिली? इकडे लक्ष द्या. आपल्यासाठी एक जागा आहे प्रत्येकासाठी. आबा ती जागा म्हणजे कलशावर बांधकाम चालत नाही, काही नाही, काही नाही. पण कलशावर एक दीप लावला तर चालतो. बघा लाईट बल्ब लावता वरती असा ना, हा तो दीप होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. तेवढी जागा आपल्याकरता शिल्लक आहे. आणि तो दीप म्हणजे काय माहिती का? तुमचे आचार विचार शुद्ध होणं म्हणजे तिथे एक दीप लावल्यासारखं आहे. विडाला अशी इमारत पूर्ण होण्याकरता हे सगळं मिश्रण असावं लागतं, सोल्युशन असावं लागतं सगळं. तेव्हा इमारत पूर्ण होते. एक सांगू का? इकडे लक्ष द्या. आता हे विटांचा कारखानाच यांचा आहे सगळा. पण विटा सिमेंट यानेच इमारत शोभून दिसेल असं नाही. आता इथून पुढे शोभून दिसेल ह्या गोड अशा पवित्र अशा इमारतीमध्ये आपण कसं राहणार याच्यातून ती शोभून दिसणार आहे. विडाला तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्या परमपद बळ वैराग्या. जे काही सांगायचं असतं ना वक्त्याला ते प्रमाण दिलं की त्याला काय म्हणतात? ते प्लास्टर होऊन जातं, असं पक्कम होतं ते. है ना? विटा अशा आदंतरी रचल्या तर त्या कलंडू शकतात, कोलमडू शकतात. पण त्याला प्लास्टर झालं की तसं आबांचं प्रमाण म्हणजे प्लास्टरच असतं. आश्रमाचं फळ इमारत आता ही शोभून कशी दिसेल? रस्त्याने जाताना अनेक इमारती दिसतात महाराज. पण ठराविक इमारत किती उंच आहे, किती मजली आहे याच्यापेक्षा ध्यानात घ्या त्यातल्या माणसांनी ती इमारत शोभून दिसणार आहे. रस्त्यानं त्याच इमारतीकडे वाटसरूचं लक्ष जातं प्रवाशांचं का त्या इमारतीतून काहीतरी आपल्याला एक अशा लहरी बाहेर पडतात. मग त्या प्रेमाच्या असतील त्या सगळ्या अशा त्या लहरी तिथून बाहेर पडणार आणि लोक अप्रत्यक्ष महाराज पॉझिटिव्ह होऊन तिथून जाणार किंवा पॉझिटिव्ह विचार करूनच रस्त्याने जाणार. इकडे लक्ष द्या. वेळ फार थोडा आहे आपल्याकडे. अभंग थोडक्यात भावार्थ सांगतो आणि मग आपण खरं वास्तुशांतीवर एक बोलणार आहोत. 20 मिनिटं ते फार महत्वाचे असतील.
अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय आपल्या मनाची अवस्था वर्णन करतात. अंतकरणामध्ये जो अट्टहास होता, ते ध्येय होतं, जी इच्छा होती, जी आकांक्षा होती, ती पूर्ण झाल्याचा आनंद आहे. आणि ती पूर्ण भगवंत नाही करू शकत महाराज, भगवंत नाही. आज गाढवा कुत्र्या मांजरा बरोबर सुद्धा देव आहे ना त्यांच्या बरोबर. सर्वच्च चाहम किंवा एक हरी आत्मा जीव शिव, सगळ्यांच्या ठिकाणी आत्मा एकच आहे. सर्वागटी राम देहादेही एकमतो. गाढवामध्ये असो, डुकरामध्ये असो, रेड्यामध्ये असो, कुठे असो, आत्मा एक आहे. पण एकाला आनंद मिळतो, एकाला मिळत नाही. हा फरक आहे. आनंद त्यालाच मिळतो ज्याच्या बरोबर संतांची कृपा आहे, त्यालाच आनंद मिळतो. देव तर प्रत्येकाबरोबर आहे ना, तो बेवड्या बरोबर सुद्धा आहे. जेथे जातो तेथे तुम्हा सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हा सांगाती. चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगा, तेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती. हो काय गोड आहे, खूप बोला वाटतं, खूप बोला वाटतं, खूप सांगा वाटतं. वेळेची मर्यादा आहे, सगळं आहे. इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. भगवंत प्रत्येका बरोबर आहे, तोच माझ्या संगतीत आहे. त्याने मला आज सकाळी उठवलेलं आहे, त्याने मला आज कोठोऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. 9 वाजता आबा घरातून निघाले. आम्ही म्हणले एवढ्या लवकर येतील कसे. भगवंत बरोबर होतं, त्यांनी बरोबर इथं पोहोचवलं. प्रत्येकाला लक्षात ठेवा, प्रत्येकाला बरोबर तो आहे, पण तो आपल्या बरोबर आहे आणि तोच आपलं सगळं सर्वस्व तो कर्म करून घेतो. हे फक्त संतांच्या कृपेने ज्याला कळलं त्याला आनंद मिळतो. बाकीच्यांना काय गांभीर्य नसतं. आणि आनंद मिळाला की समजायचं की संतांची कृपा झाली. विडाला विडाला विठला 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 विठला. आणि म्हणून निळोबाराय आपल्या मनोरथ पूर्ण झाल्याची अनुभूती अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण पूर्ण केला, 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 केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. घराले, 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 आले 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 आले. आले. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. तुकोबारायांनी माझा मनोरथ पूर्ण केला. माझ्या सद्गुरूने माझा मनोरथ पूर्ण केला. जीवनामध्ये एक असं अधिष्ठान असावं बाबा, असं अधिष्ठान असावं, एखादं अधिष्ठान असावं की आपलं सर्वस्व ते अधिष्ठान असावं. जीवनातल्या प्रत्येक क्षणाला चे साक्षीदार ते असतात, ते अधिष्ठान असतं. आणि ते अधिष्ठान आपल्या बरोबर जर असेल तर मृत्यू आला तरी आपल्याला चिंता नसते आणि भीती नसते. ते अधिष्ठान आपल्या बरोबर असावं. आणि ते अधिष्ठान नामदेवरायांबरोबर नव्हतं, देव बरोबर होता. लक्षात घ्या, ते अधिष्ठान नामदेवरायांबरोबर होत नव्हतं,
पण देव बरोबर होता, उपयोग नव्हता. अखंड जया देवाचा शेजार, आनंद मिळत नव्हता. आणि हे तर आनंद घेत होते हे सगळे वारकरी, सगळे संत मंडळी, आणि त्यांना मिळत नव्हता. विसोबा खेचराचं अधिष्ठान जीवनामध्ये प्राप्त झालं आणि नामदेवरायांच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती झाली. एक अधिष्ठान, एक सद्गुरू. बघा, ज्ञानोबराय तुकोबराय हे सगळे आपले अधिष्ठित आहे, अधिष्ठान आहे. पण एखादा असा सज्जन असावा का त्याच्यात आपण ज्ञानोबराय बघावे, त्याच्यात आपण तुकोबराय बघावी, सकल संत त्यांच्यात बघावे. असं अधिष्ठान आपल्या बरोबर जर असेल आणि आपल्या कुठलीही महाराज सत्य संकल्पाचा दाता नारायण, आणि आपला मनोरथ पूर्ण होतो, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. असा मनोरथ जो होता, जो आधीचाच आहे हो, पण आता विशेष स्वरूपामध्ये मला समजला. ज्यांनी माझा मनोरथ पूर्ण केला त्यांना वंदन आहे, ही कृतज्ञता व्यक्त करतात. निळोबाराय विठाला त्यांच्या कृपेने मला जो विशेष स्वरूपाने तो विश्वामध्ये कणाकणामध्ये व्यापून आहे, पण विशेषत्वाने तो मला आज स्वरूपाने कळला. आणि म्हणून मला आज म्हणावं वाटतं की तो कळला नव्हता तोपर्यंत तो आल्याची सुद्धा जाणीव नव्हती. आता मात्र तो आल्याची जाणीव मला झाली कृपेने, आणि तो आला, तो कृपाळू आहे, तो विश्वाचा ब्रह्मांडाचा कृपाळू आहे. असा घरामध्ये आला अभंगाचं दुसरं चरण. घराले 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 घरा हरी बोल. घराले 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 कृपाळू घराले 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 टाळ्या वाजवत चला, थोडं थोडं टाळ्या वाजवत चला. एवढ्या उष्णतेत एवढी गायनाचार्य मंडळी एवढी गातात महाराज, वाजवणारे वाजवतात, त्यांचे घाम बघा. तुम्ही टाळ्या वाजवत चला, त्यांना दाद द्यायची, पैसे नका देऊ पण दाद द्या. हे मंडळी बाकीकडे वन्स मोर करतात, पैसे उधळतात. मंडळी घरा आले कृपाळू. आपल्या या देहरूपी घरात असो, ह्या घरात असो, ज्या दिवशी आनंद प्रवेश करतो, प्रसन्नता प्रवेश करते, समाधान प्रवेश करतो ना, त्यावेळेला समजावं देव आला. देव कशाच्या रूपात येतो? देव काय असा येईल का हातात सुदर्शन चक्र आहे, शंखचक्र गदा आधी असा येईल का घरात? नाही, तो समाधानाच्या रूपात येणार, तो प्रसन्नतेच्या रूपात येणार, तो आनंद घेऊन येणार. ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंद होईल ना, जीवनामध्ये सर्वोच्च आनंद ज्या वेळेला आपल्याला झाला असं वाटतं ना, समजावं त्या वेळेला आपल्या घरात देव आलेला आहे. आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घणू आजी सोनियाचा दिनू सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घन आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वरचे अमृताचा घणू आजी सोनियाचा वा, टाळी वाजवा मंडळी, इकडे लक्ष द्या. वेळ पाहिजे होता महाराज कीर्तनाला. काय गोड साथ आणि काय गोड चिंतन सुद्धा गोडच आहे महाराज. भगवंत आल्याची जाणीव केव्हा होते? तो आनंद निर्माण झाला
हे का मग त्यावेळेला उद्गार आहे, माऊलीचे उद्गार आहे. हरी पाहिला रे, हरे पाहिला रे, आजी सोनियाचा देनू वरुषे अमृताचा, किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागू मना, आणून विसंबे हरी जगत जीवना. असा भगवान परमात्मा देव घरा आला, आला देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देवघरा देवघरा आला. देव घरा आला. तो असा तसा येत नाही, आल्याची चाऊल म्हणजे काय, आनंद घेऊन आला. एक लक्षात घ्या मंडळी, इकडे लक्ष द्या. असं तरी जाणीव झाली पाहिजे. झोपताना तुम्ही कधी विचार केला का, सकाळी कोणी उठवतो का नाही काय माहिती, उठतो का नाही काय माहिती, असा विचार कोणी करत नाही का? करतात? झोपताना कधी विचार केला सकाळी उठवतो का नाही? नाही का? कारण कोणीतरी एक असा कृपाळू आहे का तो आपल्याला उठवतो आणि उठवणार आहे. या भिस्तीवर आपण बिनखोर झोपतो. झोपेत श्वासोश्वास कोण चालवतो आपला? हा, सासूरवाडी, सासरा. आपला श्वासोश्वास ना भाऊबंद चालवतात, ना गणगोत चालवतं, ना पैसा. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्त ऑक्सिजन आहे असं काही नाही. श्वासोश्वास चालवतो म्हणजे आपण झोपेत असलो तरी आपला श्वास चालू ठेवणार आहे ना, तो आपण सगळे अनाथ आहे हो, तो सांभाळतो. म्हणून आपल्याला अनाथ आहे याची जाणीव होत नाही. या जगामध्ये अनाथ कोण असेल तर तुम्हाला सांगू का, प्रेत सोडून कोणीच अनाथ नाही. प्रेत माहिती, मड मड, तोच तेच अनाथ झालंय ना. त्याला सांभाळणारा नाथ बाजूला झाला. त्याला सांभाळणारा नाथ बाजूला झाला. आपण सगळे चेक करून घ्या, आपण थोडं जीवित आहोत का हे. जिवंत बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आरी, वाचून आलो येथे वरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. याचा अर्थ या क्षणापर्यंत आतापर्यंत आपल्याला कोणीतरी सांभाळत होतो, त्याची कृतज्ञता निळोबर आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सांभाळिले 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 नाथा सांभाळिले घरा रे घरा रे घरा रे घरा घरा वा, साध्या साध्या गोष्टी फक्त स्पर्श करतो. घर उभं राहिलं, वास्तू उभी राहिली. बाईकर परिवाराची आज जी इच्छा होती, तीव्र स्वरूपाची इच्छा होती, पूर्ण झाली. पूर्ण केला. पण ऐका ना, आतापर्यंत जे कष्ट करण्याला बळ देत होतं ना, तो कृपाळू आहे. तुमच्या कष्टाला जो फळ देत होता, तुम्हाला जीव खाऊ घालत होता,
तुम्हाला झोपी लावत होता, झोपेतून वेळेवर उठवत होता आणि पैशाला पैसा जोडता 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 इथपर्यंतचा जो प्रवास झाला ना, इथपर्यंत त्याने सांभाळलं म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. क्षणोक्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षण क्षण सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. आतापर्यंतचा साक्षी तोच आहे. क्षणाक्षणाला त्याने सांभाळलं. निळोबराय कृत अशी कृतज्ञता कधीतरी व्यक्त करा. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलं, आता सुद्धा बाबा इथून पुढे तूच आम्हाला सांभाळ. सांभाळिले 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 अनाथा. आणि आता पर्यंतचा प्रवास गोड झाला. आणि ज्या दिवसाची ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना, आता बस ते आमच्या जीवनात प्राप्त झालं. आता आम्ही खऱ्या अर्थानं पावन झालो. भैरवीमध्ये शेवटचं चरण. केला नीळा, केला नीळा, केला नीळा, केला नीळा, केला आबानी मगाशी विना घेतला, आम्ही मध्येच होतो त्यावेळेला. आबानी पंचपदी सुरू होण्याच्या अगोदर जे स्वर काढले त्यावेळेला अनुप जलोटाची आठवण करून दिली, बरोबर ना. आणि आता अत्ताउल्ला खानची आठवण करून दिली. त्यांच्या गायकीमध्ये कुठली झलक बघायला मिळेल काही सांगता येत नाही. केव्हा काय येऊन जाईल आणि किती साठा आहे. फार मोठं प्रिकोलिंग असलं पाहिजे. केला निळा, केला निळा, निळा केला पावन. जीवनामध्ये एक अंतिम इच्छा पूर्ण झाली की आपण पावन होतो. ती अंतिम इच्छा पूर्ण झाली या परिवाराची, बाहीकर परिवाराची. अभंगाचा थोडक्यात आपण भाव बघण्याचा प्रयत्न केला. आता जे उरलेला जो वेळ आहे तो अगदी तनामनाची कान देऊन आहे का ते महत्वाचं आहे. घरी घेऊन जा प्रत्येकाने. विठाला 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 विठाला. वास्तू शांती आहे आज. वास्तू शांती. शब्दातच सगळी कथा दडलेली आहे आणि शब्दातच सगळं रहस्य दडलेलं आहे. ग्रह प्रवेश आहे पण वास्तू शांती झाल्याशिवाय ग्रह प्रवेश होत नाही. हे दोन वेगवेगळे शब्द आहे बरं का. ग्रह प्रवेश वेगळा, वास्तू शांती वेगळी. वास्तू शांती झाल्याशिवाय ग्रह प्रवेश करूच नाही. वास्तू हा एक पुरुष आहे. इकडे लक्ष द्या. वास्तू हा एक पुरुष आहे आणि तो चांगला नाही आहे. तो चांगला नाही, लक्षात घ्या. तो चांगला असता तर तो जागृत ठेवला असता. तो चांगला नाही म्हणून त्याला निजून ठेवलंय. त्याला काय ठेवलंय? झोपून ठेवलंय. आणि तो झोपेतच राहावा याच्या करता ही सगळी विधिवत यज्ञ वगैरे ही जी पूजा आहे ना याच्या करता. तुम्हाला एक सांगू का, या बाईकर परिवाराने आता एक प्रतिमा तयार केली असेल.
वास्तू पुरुषाची केली ना. कोण आहे इथं बाईकर परिवारातलं? कुठं आहेत? बरोबर ना. प्रतिमा तयार केली आणि ह्या कोपऱ्यात असेल. ईशान्य नैऋत्य असा तो ठेवला जातो. आग्नेय कोपऱ्यामध्ये ईशान्य नैऋत्य अशा दिशेने तो ठेवला जातो. सुवर्णाची असते ती. काही पूर्ण सोन्याची करतात, काही सोन्याचा लेप लावतात, पण सोन्याची वास्तू पुरुष प्रतिमा तयार केली जाते. बरोबर. आणि हा सगळा तो शांत होण्याकरता, झोपी जाण्याकरता, निद्रिस्त होण्याकरता हा सगळा अट्टास होता. आत्ताच एक कीर्तन सुद्धा तो गाढ झोपेत जावा याच्याकरता आहे. विठाला त्या वास्तू पुरुषाला एक वरदान आहे. ते भगवंतानेच दिलेलं वरदान आहे. थोडस पुढे जाऊन सांगेल, माहिती असेल नसेल लक्षात घ्या. वास्तू म्हणजे एक प्रकारचा कली आहे. कली जो अवतार आहे, कली. कली आपण म्हणतो नाही का, घरात कली शिरला है ना. कली शिरणं म्हणजे काय? कलीनं प्रवेश करणं म्हणजे काय? त्या घरातलं समाधान, शांती, सुख हिरावून जाणं, याला काय म्हणतात? कली. कलीचा प्रवेश. आता त्याला वरदान काय? त्याने वरदान मागून घेतलंय. ती फार मोठी कथा आहे, एक पुराणामधली कथा आहे. ती पूर्ण सांगायला माझ्याकडे वेळ नाही. 10ला आपलं सुरू झालं असतं तर मग ती ठीक होतं. फक्त त्याला वरदान काय मिळालं एवढं इथून पुढे मी सांगणार आहे. त्याला वरदान असं आहे की हे सगळ्या 4 भिंती उभ्या राहिल्या, वरती स्लाब पडला किंवा पत्रे पडले किंवा कौल टाकले, काही समजा, छप्पर का टाकत नाही तुम्ही, पण एकदा निवारा तयार झाला का, पहिलं राहायला त्याला ठिकाण दिलं असेल भगवंताने, तर ते वास्तूला पहिलं ठिकाण त्याला दिलंय. आधी तो राहतो. कुठे? त्याने मी कुठं जाऊ? भगवंताने त्याला सांगितलं तू निर्मनुष्य ठिकाणी जा, कारण तू त्रास देतोय. तू मानव जातीमध्ये, मानव प्राण्यामध्ये, माणसामध्ये तू वितुष्ट निर्माण करतो, तू भेद निर्माण करतो, तू विषमता निर्माण करतो, तू त्यांच्यातला आनंद हिरावून घेतो, म्हणून तू माणसात राहू नको. त्याने शरण येऊन वरदान मागितलेलं आहे की मला माणसं सोडून राहता येणार नाही. त्याला वरदान दिलं की तू एक निवारा तयार झाला, 4 भिंती तयार झाल्या की आधी तू राहायला जा. तू त्यांच्यातच राहा, पण मात्र तू झोपून राहा. तो अगोदर तिथं राहत होता, तो जागृत अवस्थेत होता. मग वास्तू शांती तुझी विधिवत पूजा करतील, तू तिथं झोपून जा, तेव्हा त्या घरातले चांगले राहतील. ध्यानात घ्या बरं का. थोडक्यात सांगणारे पण बोध घेऊन जा. एखादा झोपलेला जागा होऊ शकत नाही का? मेलेला नाही जिवंत होणार नाही का? किंवा हाकलून दिलेला पुन्हा घरात येणार नाही, पण तो हाकललाय नाही आणि मेला तर नाहीच नाही. तो काय केला आपण? बाईकर, तो काय केला आपण? झोपी लावला. आणि झोपलेला जागा होऊ शकतो हे मनामध्ये तुमच्या लक्षात असू द्या, आपल्या सगळ्यांच्या. तो जागा होऊ शकतो. 6 महिने कुंभकर्ण झोपत होता, तरी त्याला जागा करण्याकरता प्रयत्न केले, तरी तो मध्ये जागा झाला. करावा लागला तो जागा. पण केव्हा जागा झाला? कथेमध्ये अतिशयोक्ती नावाचा रस असतो. तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. प्रेम रस असतो, करुण रस असतो, है की नाही, बिभत्स रस असतो, अतिशयोक्ती नावाचा रस आहे, अद्भुत रस असतो, भयानक रस असतो. असे अनेक प्रकार कथेमध्ये येतात. त्याच्यातला एक अतिशयोक्ती रस असतो. कथा सांगताना तो रस असं एक कुंभकर्णाचं वर्णन करताना सांगतात, एक न्हावी त्याला झोपलेला असताना दाढी करीत होता. तो झोपलेला असताना केस वाढले की दाढी करायचा. तर त्याने दीर्घ असा मोठा श्वास घेतला कुंभकर्ण. तो
वस्तारात गेला ना त्याच्या हातातून मध्ये त्या श्वासाबरोबर. तो वस्तारा शोधण्याकरता त्याने नाकात प्रवेश केला नाव्याने. मध्ये त्याला वडारी भेटला महाराज नाकामध्ये. त्या वडाऱ्याची नाव्याची भेट झाली. तू इकडं कुठं इकडं कुठं, आणि माझा वस्तारा गेला म्हणे मध्ये श्वासाबरोबर. अरे काय सापडतो म्हणे, माझं गाढव मध्ये हरवलेलं मी किती दिवसाचं मध्ये सापडवतो. म्हणजे कुंभकर्णाच्या नाकामध्ये, म्हणजे त्याची विशालता वर्णन करताना हा अतिशयोक्ती. तेवढ्यात दोघं म्हटले अर बाजूला बाजूला. कशाच तरी आवाज यायला लागला नाकामध्ये बरं का. बाजूला बाजूला म्हणे. मग हा कशाचा आवाज आहे. रथ येऊ राहिले म्हणे. दोन्ही नाकातून धावपट्टी ना, त्याच्यातून रथाच्या शर्यती लागतात. म्हणजे कुंभकर्ण एवढा विशाल आहे. त्याला जाग करायचंय. रावणाचे सगळे सैन्यातले सगळे मोठे मोठे वीर गेले. त्याला जाग करताना त्याच्या पायाला भाले टोचले, त्याच्या पायाला गुदगुल्या गेल्या, त्याच्या काखेमध्ये भाले टोचले, त्याला मिरचीची धुनी त्याच्या नाकाला दिली तरी तो जागा झाला नाही. अनेक प्रकारचे प्रयोग झाले. त्याच्या कानाजवळ असे मोठमोठाले ढोल ताशे वाजवले, तो जागा झाला नाही. त्याला जिलेबीच्या जिलेबीच्या पराती त्याच्या नाकाजवळ नेला, जागा झाला नाही. काहीच उपयोग होईना. पण मद्याचा खांबा त्याच्या नाकाजवळ. आणि मांसाहाराच्या डेंगी शिजवून त्याच्या नाकापुढे नेला आणि तो असा जिबल्यात साठत जागा झाला. कोण? कुंभकर्ण. मला कुंभकर्ण नाही सांगायचा, झोपलेला जागा होऊ शकतो हे सांगायचंय. विडाला तसा आपल्या घरामध्ये झोपलेला वास्तू सुद्धा जागा होऊ शकतो. आबा फार महत्वाचं. लोकांना, बऱ्याच लोकांना कळेना. वास्तू शांती करतो आपण, तो वास्तू झोपी लावलेला आहे. इकडे लक्ष द्या, राहू द्या दादा. तो झोपी लावलेला आहे ना, तो जागा होऊ शकतो. कधी होईल? पथ्य पाळा. तो जागा होऊ नये याच्याकरता घरामध्ये मद्याची बाटली येणार नाही याची काळजी घ्या. जागा होऊ शकतो तो. त्याच्या वासाने तो, त्याच्या गंधाने तो जागा होऊ शकतो. त्याचं आवडतं पेय जागा होऊ शकतो. मांसाहार घरात येऊ देऊ नका महाराज. त्या मांसाहाराच्या गंधाने तो जागा होऊ शकतो. तो झोपेत विचार करतो, अरे माझं आवडतं पेय खाद्य कोण खात आहे माझ्या विरहित. मग तो आपल्यात प्रवेश करतो. ध्यानात ठेवा, आपल्यात प्रवेश करून मग आपण म्हणतो ना काहीची सुटानाच लय प्रयोग झाले, पण सुटानाच त्याच्यामध्ये प्रवेश केला या वास्तूने. ध्यानात घ्या. त्याला चटक लागते, तो त्याच्या अधीन होतो ना, त्याला कारण आहे. तो त्याच्यात स्वतःच पेय तो असा तो अदृश्य स्वरूपात आहे. मग तो त्याच्यात प्रवेश करून आता तो प्यायला लागतो. आता हा रामभाऊ नाही पित. कोण पितो? रामभाऊ मध्ये प्रवेश केलेला वास्तू तो पितोय. विडाला विडाला ओ युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी वासरे. टाळ्या वाजव थोड्या. त्याच्याकरता सांगितलेलं हे प्रमाण आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. लक्षात घ्या, मद्यपानाने तो उठू शकतो बरं का. ध्यानात घ्या. फक्त 5 मिनिटं राहिले आपल्याकडे. काय झालं आबा, एवढी घाई करायचं कारण सांगतो. 5-10 मिनिटांनी काही होत नाही, पण आपल्याशिवाय लग्न लागणार नाही मनमडला. बाबाचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय ते लग्नच लागणार नाही. म्हणून 12ला निघणं आहे आणि तिथं आशीर्वाद द्यायला जाणं आहे. ते किती वेळ गेटवर लावून ठेवतील आणि आपण कशाला त्यांची जरा अंत बघू नये. इकडे लक्ष द्या. मद्यपान घरात आणू नका. जागा होऊ शकतो.
मांसाहार घरात आणू नका, जागा होऊ शकतो. आणखी सांगतो, 2-4 पथ्य महत्वाचे पाळा. पत्ते घरात आणू नका. आबा त्याचा आवडता खेळ पत्ते, जुगार, मटका त्याचा आवडता खेळ आहे. घरात जर आणले आणि आपण खेळायला लागलो, काही वेळेला घरातली घरात खेळायची सवय कायला है ना. घरचीच बायको बसते, तो बसतो, काही पुरुष हो त्यांना घेतो साज आणि तो जागा होतो बरं का. ऐका, हे पत्ते बाईकर एवढं जीवनात पाळलं ना, बस आजचं कीर्तन सफल झालं. विठाला पत्ते घरात आणू नका. अजून सांगू आबा, चोरीचा माल आपण चोरला नाही, पण एखाद्या चोराने आपल्याकडे सांभाळायला दिली वस्तू, चोरीचा माल घरात आला की तो जागा होऊ शकतो, आहे की नाही. हे सगळे प्रमाण तुमच्याकडे आहे. मी प्रमाण एकही बोललो नाही आज. ऐका, अजून सांगू, घरामध्ये जर स्त्रीने परपुरुषाबरोबर व्यभिचार केला, पुरुषाने परस्त्री बरोबर जर व्यभिचार केला, 100% तो जागा होणार. घरात व्यभिचार घडणार नाही याची काळजी घ्यावी. विठाला अजून काय सांगता येईल, घरात भांडण होणार नाही याची काळजी घ्या. दोघ जण ज्या वेळेला भाऊ भाऊ असेल, जावा जावा असतील, सासून असतील किंवा कोणी असेल, घरातले मायलेक असतील, बापलेक असतील, यांच्यात भांडण झालं का तो ताडकन जागा होतो, दोघांमध्ये प्रवेश करतो आणि आणखीन वाढत चालतं भांडण. तो भांडण मिटवत नाही, तो भांडण करायलाच उभा राहतो. महाराज तुमच्या आमच्यामध्ये भांडण होणार नाही याची काळजी घ्या. अनेक पथ्य आहे, याच्यापैकी मुख्य आहे. मग आता तो झोपून जागा होऊ नये याच्याकरता प्रयत्न झाले. झोपून राहावा याच्याकरता काय प्रयत्न आहे ते सांगून शेवेला विराम देतो. तो निद्रेत राहावा, झोपून राहावा, म्हणजे आपले काय होईल, पवित्र राहील. तर त्यावेळेला अजून फार सांगायचं होतं. जागा पुढच्या 5-10 पिढ्या याच्यात राहणार आहे. आपण जरी गेलो, आपली पुढची पिढी राहणार आहे, त्यांची पुढची पिढी राहणार आहे, त्यांची पुढी. ही जागा जोपर्यंत पवित्र आहे तोपर्यंत तुमच्या पिढ्यानं पिढ्या राहिल्या तरी त्यांना सुख शांतीपासून कोणी वंचित करणार नाही. ती जागा ज्या दिवशी अपवित्र होईल त्या दिवशी मात्र सुख आणि समाधान आपलं नाहीचं होतं. ध्यानात ठेवा, इकडे लक्ष द्या. त्याच्याकरता रामायणातला प्रसंग आहे, सुंद आणि उपसुंदाची कथा आहे, आबांना माहिती आहे. इकडे लक्ष द्या. झोपून राहावं याच्याकरता काय करावं, सकाळ संध्याकाळ घरातल्यांनी एकत्र येऊन, जेवढे सदस्य असतील, अर्धे बाहेर असतील तर कुणीतरी हरिपाठ करा, आरत्या करा. ज्याला जे काही देवाचं भजन असेल, जे काही नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ ज्या वेळेला ते नेमाने चालतं त्या वेळेला तो निद्रिस्त राहतो. नित्य सत्यमेत हरिपाठ जाची कडी काळ जाची हरी मुखे भरा मुखे भरा मुखे भरा. वा वा वा, टाळी वाजवा. सगळ्यांना पाठातलं प्रमाण आहे तरी ते सुचणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, झोपून राहावा याच्याकरता नित्य काहीतरी महिला वर्गाने असेल, सगळ्यांनी ते करावं. आणखीन गाढ निद्रेत जावा याच्याकरता दर 10-15 दिवसांनी तरी आपल्या घरात एखाद्या सज्जनाचं बरं का स्पर्श आपल्या घराला व्हावा, पदस्पर्श. त्याने आपल्या घरात पाऊल ठेवलं, त्याला घासकुटका दिला. महाराज तो इतका निद्रेत जाईल का, खूप इतका गाढ साधू पुरुषाचा पदस्पर्श. अजून काय करा, घरातल्यांवर एकमेकांवर प्रेम करा, निर्भेळ शुद्ध प्रेम करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची गळ्यात माळ घाला आणि जीवनाचा आनंद घ्या. विषयाचं उपभोग घेतल्यापेक्षा नारायणाच्या नामाचा एखादा उपभोग घेऊन बघा. आपल्याला सगळ्यांनाच सांगतो, माझ्या सगट मलाही मीच सांगतो, इतर विषय सेवन करण्यापेक्षा नाम सेवन करून बघा. सगळ्या विषयाचं सार म्हणजे नाम आहे. विषय तो त्यांचा नावडे जनधन माता पिता. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या समोर पुष्प समर्पित करतो आणि
भजन करू. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली कवर हरी ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्ती नारायण त्र्यंबकेश्वर भगवान की जय फोटो काढा एक मिनिट विठोबा रखुमाई विठोबा निवृत्ती राया निवृत्ती राया फोटो घ्या फोटो महाराजांचा ताबाई तार सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हो निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हो निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. सेवेला साथ देणारे गोड असे महाराष्ट्रातील आम्ही सांगत असतो. सगळ्या गावांना जरी आबा जाऊन आले तरी आबा सगळ्या गावांना अपेक्षित आहे महाराष्ट्रातल्या. असे आबा आमच्या कीर्तनाला लाभ साथीला असले की आम्ही स्वर्गात असल्यासारखं आम्हाला वाटतं. आबांची साथ लाभली. आबांकरता टाळी वाजवा. मला वाटतं पहिल्यांदाच महाराजांची साथ असेल आपल्या कीर्तनाला. त्यांच्या करताय बाबा टाळी वाजवा. आबा आणि ओमकार बाबा दिसायलाही सारखे आहेत आणि त्यांची जोडी सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध आहे. ओमकार दादाचं मृदुंग वादन या ठिकाणी साथ मिळाली. चिरंजीव आहे आमचे महाराजांची चिरंजीव टाळी वाजवा. आणि मागचं गुरुकुल मंडळ महाराज अर्जुन महाराज गांगुर्डी यांच्या गुरुकुलातील विद्यार्थी त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपलंही गुरुकुल आहे. कोणाला पाठवायचे तर गुरुकुलामध्ये विद्यार्थी पाठवू शकता. साऊंड सिस्टीमवाले बरं का एकच नंबर. त्यांच्याकरता दोन मला म्हणावंच लागलं नाही वाढव का कमी कर की इको दे का काय दे ट्रबल का काय ते काहीच म्हणावं लागलं नाही. गोड साथ दिली त्यांचे आभार. आणि आपले चॅनलवाले की हा गजर हरिनामाचा वा गजर हरिनामाचा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. अतिशय प्रसिद्ध चॅनल आहे. आणि विशेष म्हणजे तुमचा हा सोहळा बाईकर परिवाराचा हा अमर जिवंत राहणार आहे. कधी सर्च केलं की तो यूट्यूबला त्याचं तो सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल ऐकायला. आपण आज नसू तरी तर पुढे यूट्यूबला सोहळा तसाच राहील. त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार. तुम्हा सर्वांचे आभार. बाईकर परिवाराला वारकरी संप्रदायाच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊया. आपल्यावर जशी भगवंताची साधू संतांची कृपा झाली अशीच कृपा कायम त्यांची बरसत राहू आणि त्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो. आणि आत्ता हे घर पवित्र झालंय. आता यांना सुख शांती समाधान या पवित्र मंदिरात मिळणार आहे. असंच समाधान त्यांना कायम लाभत राहू ही शुभकामना करू. थांबू. विठ्ठल जय जय.